सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशीलकुमार शिंदे आणि आई उज्ज्वला शिंदे यांच्यासह जागृती प्रशालेत मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू असल्याने उन्हामुळे मतदान सकाळीच उरकण्यासाठी नागरिक जमा झाले होते। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, मला शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमी भाव द्यायचा आहे। सोलापूर दुष्काळमुक्त, सोलापूर खड्डेमुक्त, युवकांच्या हाताला रोजगार, विमान सेवा सुरू करायची आहे। त्यासाठी माझा प्रयत्न असून निश्चितच सोलापूरची जनता माझ्या पाठीशी राहील असा दावा केला। हुए हैं और हमारा प्रचार मुद्दे पर था, काम पे था, विकास पे था, लोकशाही पे था, संविधान बचाने के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए। 4 जूनला काय चित्र असेल देशाचं तुम्ही बघाल। तापमानाचा पारा देखील 44 पार होत आहे। यामध्ये मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता, पण तरी लोक बाहेर पडत होती, कारण का लोकांना ती गाव भेटीची गरज होती आणि गाव भेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली, जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाहीये। त्या उलट आम्ही गाव भेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर भर दिला। आज परिवार के साथ आप लोग क्या कुछ कहना चाहेंगे? मतदान आसपास नेहमी राहतं, जास्त मतदान व्हावं यासाठी लोकांना काय आवाहन करा? नाही, नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो, तसं आज पण लोकशाहीची सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे। आफ्टर thrice consecutive victory in Vidhan Sabha, now you are contesting the Lok Sabha. What difference you are finding it, and how you look at the challenge of BJP candidate Ram Swathi? It is definitely 6 times that of a Vidhan Sabha constituency, and election is an election. Never underestimate your opponent. But the people are definitely very angry with the way the BJP has treated them in the last 10 years. Solapur has suffered hugely because of the BJP, and people want to take that revenge, and people want development. Now they don't want anything else apart from development. They do not believe in a lot of caste community politics, dirty politics that the BJP has played. People will not succumb to it, and people will vote for development. Madam, on which subject the election campaigning will be held? मेरा कैंपेनिंग तो इस पे ही था, विकास के मुद्दों पे था। शोलापुर में IT पार्क आना चाहिए, शोलापुर दुष्काल मुक्त होना चाहिए, शोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए, शोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए, शोलापुर में रोजगार मिलना चाहिए लोगों को, और किसानों को हमी भाव मिलना चाहिए, MSP मिलना चाहिए, कांदा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए, दूध को दर मिलना चाहिए, महंगाई कम होनी चाहिए। मतदानानंतर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ही लढाई संविधान वाचवण्याची आहे आणि यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू। 400 पारचा नारा दिला जातो, मात्र 200 ही पार होणार नाहीत। त्यामुळे येणाऱ्या 4 जून रोजी सत्याचा विजय होईल असा दावा त्यांनी केला। ते नुसतं जातीवाद, धर्मवाद यांचाच मुद्दा म्हणतात, दोन्ही मधला हा मोठा फरक है। सर, मोदी ने पूरी तरह आपको टारगेट किया गया, पूरी इलेक्शन प्रक्रिया में आपको ज्यादा टारगेट किया गया। क्या टारगेट किया तो क्या अभी 4 तारीख को देखेंगे। सर, खरं तर पंतप्रधान मोदी देखील या ठिकाणी आले, नंतर योगी आले, तर मतदारांवर त्याचा कसा परिणाम पाहायला मिळतो? आपण कसं? पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात, इथं आलं की यावेळेस ते काही बोलले नाहीत, याचा अर्थ असा की प्रणिती निवडून येणार आहे, वाचवणारच। ही आम्ही आमच्या जीवात जीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला आम्ही वाचवणार। अरे 405 का कहाँ बात लेके बैठे हैं, 200 भी नहीं होगी। चलो।